नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात अपडेट पाहणार आहोत. कारण जिल्हा न्यायालयामध्ये जाहिरात येणारच आहे, पण ती कधी येणार आहे, कोणती पदं भरली जाणार आहेत, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि याच्या संदर्भात म्हणजे ज्या रिक्त जागा आहेत किंवा जिल्हा न्यायालयामधील जो आकृतीबंध आहे त्याच्या संदर्भात एक GR सुद्धा आला होता की किती जागांना मान्यता वगैरे दिलेली आहे. 5-6 महिन्यापूर्वीच तो GR आला होता. मग आता खरोखर जाहिरात येणार आहे का, की उगाच आपल्या खोट्या अफवा पसरल्या जात आहेत, किंवा कोणती पदं भरली जाणार आहेत, किती पदं भरली जातील, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई-बुक मिळेल आणि संपूर्ण सिलेबस तुमचा याच्यामधनं कव्हर होणार आहे. सर्वात आधीनं ही जी काही माहिती मी तुम्हाला देत आहे ती कशाच्या आधारे देत आहे ते सांगतो. तर माझा विद्यार्थी आहे जिल्हा न्यायालयामध्ये, बरेच विद्यार्थी आहेत, परंतु आज एक विद्यार्थी माझ्याकडे पुस्तक घ्यायला आला होता. माझं गणिताचं पुस्तक आहे, स्पर्धा परीक्षा अंकगणित, आणि तो स्वतः ऑलरेडी सर्व्हिसला आहे, पण TETची तयारी करायची, ती एक्झाम द्यायची, त्यासाठी गणितात मार्क्स कमी येत आहे, तर ते पुस्तक घ्यायला तो आला होता. आणि मग पुस्तक दिल्यानंतर त्यांनी म्हणला की सर जिल्हा न्यायालयामध्ये जाहिरात येणार आहे. मी म्हणलो हो येणारच आहे, ते माहिती आहे मला पण. मग तो म्हणला सर मी म्हणलं कधीपर्यंत येणार आहे, तर तो म्हणला सर 4 ते 5 महिन्यात जाहिरात येईल आणि त्याच्या अगोदर पण येऊ शकते म्हणला. मी म्हणलं का, म्हणजे त्याचा बेस्ट आहे म्हणलं, आधार काय. तर त्यांनी सांगितलं की सर न्यायालयामधून आमच्याकडून रिक्त जागांची माहिती जी आहे ना ती त्यांनी मागून घेतलेली आहे. आमच्याकडून सगळी माहिती गेलेली आहे, म्हणजे कोणत्या जिल्हा न्यायालयामध्ये किती जागा रिक्त आहेत वगैरे ती सगळी माहिती ऑलरेडी गेलेली आहे. त्यांच्या न्यायालयामधून तरी दिलेली आहे, जिल्हा न्यायालय पुणेमधून, असं त्यांनी सांगितलं. आता आणि जाहिरात यायला 4 ते 5 महिने लागतील, कदाचित त्याच्या अगोदर पण येऊ शकते म्हणला तो, पण लेट झालं तर 4 ते 5 महिने, त्यापेक्षा जास्त लेट नाही व्हायला पाहिजे, कारण सगळी माहिती ऑलरेडी आम्ही दिलेली आहे. आता कोणती पदं भरली जाणार आहेत, तर लिपिक आणि शिपाई ही 2 पदं भरली जाणार आहेत. आणि ही जी भरती आहे ही MPSCकडे लगेच जाणार नाही, ही आपलं TCS मार्फतच होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत, कारण 2023मध्ये TCSनंच घेतली होती आणि त्यामुळं आत्ता यावर्षीसुद्धा TCSकडून होण्याची शक्यता जास्त आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.